खासगी वीज कंपनीच्या गलथान कारभारामुळे तरुण कर्मचाऱ्याचा मृत्यू. खासगी कंपनीच्या विरोधात नातेवाईक आक्रमक. मालेगावात खासगी कंपनीच्या कार्यालयात गावकरी नातेवाईकांचा आक्रोश. कर्मचारी जितेंद्र सूर्यवंशी वीज खांबावर काम करीत असताना वीज उपकेंद्रातून चुकीच्या पद्धतीने वीज पुरवठा सोडल्याने खांबावर चढलेल्या कर्मचाऱ्याचा विजेच्या धक्क्याने दुर्दैवी मृत्यू झाला. जोपर्यंत मृत कर्मचाऱ्यास भरपाई मिळत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची गावकऱ्यांची भूमिका. जितेंद्र सूर्यवंशी असे मृत कर्मचाऱ्याचे नाव असून पहाटे घटना घडली असल्याचे समजते. वृत्त संकलन विभाग, गर्जना न्यूज, मालेगाव. सुमारास दुर्दैवी अशी घटना मोतीबाग नाका मालेगाव या ठिकाणी घडली. जितेंद्र सूर्यवंशी मुंगसे येथील आमचा तरुण सहकारी, अवघं वय वर्ष 24, हा युवक मालेगाव येथील MPSL कंपनीमध्ये सर्व्हिस करत होता आणि एक इमर्जन्सी काम आल्यानिमित्ताने त्याला मोतीबाग नाक्या DPवर जाण्याचा आदेश मिळाला आणि तत्काळ काय अडीअडचण आलेली आहे ते बघण्यासाठी जितेंद्र त्या स्पॉटवर पोचल्यानंतर वर इलेक्ट्रिक पोलवर जेव्हा दुरुस्ती करण्यासाठी जितेंद्र सर्व ग्लोव्ज हातात घालून सगळ्या प्रोटेक्शननुसार तो त्याच्या कामाला रोजच्या नेहमीप्रमाणे कामाला जात असताना अचानकपणे एक 11 kVची ती वायर होती त्या ठिकाणी आणि त्या वायरचा म्हणजे इलेक्ट्रिक पोलचा वायरचा शॉक लागला आणि तो शॉक एवढा जबरदस्त होता की जितेंद्रचा डावा हात जागीच त्याचा त्या ठिकाणी काळा पडला आणि तो खांब्यावरून कोसळून खाली पडला आणि त्याच्या डोक्याला देखील मार लागला. या दुहेरी घटनाक्रमामध्ये आमचा युवक जितेंद्र याचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला आणि ती घटना वाऱ्यासारखी या मालेगाव शहरात, मालेगाव तालुक्यात पसरली. त्याच्या गावी मुंगसे गावी जशी ही बातमी लागली तर मुंगसे गावच्या सगळे रहिवासी हे सैरावैरा झाले आणि जितेंद्रला बघण्यासाठी मालेगाव सिव्हिलमध्ये यांनी धाव घेतली. असे असताना आपले सर्वांचे मार्गदर्शक पालकमंत्री नामदार दादाजी भुसे साहेब, शालेय शिक्षण मंत्री साहेबांना मुंगशेतून एका व्यक्तीने फोन केला की अशी अशी घटना या ठिकाणी घडलेली आहे. तत्काळ भुसे साहेबांनी मी असेल, रामभाऊ मिस्त्री असतील, सुनील माऊली देवरे असतील, प्रमोदजी शुक्ला असतील, प्रमोद पाटील असतील, मनोहर बापू असतील, संजयजी दुसाने असतील, या सर्व पदाधिकाऱ्यांना इमिजिएटली फोन केले आम्हाला आणि तत्काळ आदेश केले की असेल त्या परिस्थितीत फक्त 3 मिनिटात तुम्हाला सिव्हिलला पोहोचायचंय. आम्ही कुठलाही विलंब न करता, आंघोळ वगैरे काही न करता फक्त अंगात कपडे घातले आणि 3 ते 2.5 मिनिटात आम्ही सर्व पदाधिकारी सिव्हिलला धाव घेतली. सिव्हिलला धाव घेतली असताना बघितलं मृत अवस्थेत जितेंद्रचं त्या ठिकाणी शव बघून मन हेलावून गेलं. गावाचा आक्रोश बघता, हा तांडव आणि हा आक्रोश बघता आमचे देखील मन हेलावून गेलं. सर्वांच्या डोळ्यात अश्रू वाहत होते आणि असं असताना सगळ्यांचा रोष या MPSL कंपनीवर ओढून येत होता. कारण की या MPSL कंपनीच्या अशा भोंगळ्या कारभारामुळे, अतिशय चुकीच्या नियोजनामुळे यापूर्वी देखील दुर्घटना या कंपनीत घडलेल्या आहे आणि म्हणून आमची सर्व पदाधिकाऱ्यांची, गावकऱ्यांची मागणी होती की या तरुणाला न्याय मिळाला पाहिजे. आता त्याचा तर जीव गेला, जीवाला जीव घेऊन तर काही न्याय मिळू शकत नाही, परंतु आज त्याच्या मागे आई आहे, वडील आहे, भाऊ आहे, त्याचा छोटासा परिवार आहे आणि अशा गोरगरीब परिवारातील हा तरुण अवघ्या 24व्या वर्षी त्याला हे जग सोडून जावं लागलं आणि म्हणून आम्ही सर्व पदाधिकाऱ्यांनी या MPSL कंपनीला धारेवर धरलं. प्रथमतः तर जाब विचारला की ही घटना घडली, याला जबाबदार कोण, याचा आम्ही जाब विचारला आणि जाब विचारताना इथून पुढे कुठली घटना होणार नाही याची देखील त्यांना आम्ही तंबी दिली. मंत्री महोदयांनी दूरध्वनीद्वारे त्यांच्याशी संपर्क साधला आणि साहेबांनी त्यांना तंबी दिली की भरघोस अशी याची आमच्या तरुणाची तर पैशांनी भर निघू शकणार नाही, परंतु MPSL कंपनीला आम्ही सर्वांनी जाब विचारल्यानंतर आम्ही
त्या परिवाराला एक मदत म्हणून जवळपास 51 लाख रुपयाची मदत आज या ठिकाणी सर्व पदाधिकारी आणि मंत्री महोदयांच्या वतीने त्या परिवाराला मिळालेली आहे। याच्या बाबतचं लेखी आश्वासन आता तूर्त 50,000 रुपये आज दिलेले आहेत। 4 दिवसानंतर 4.5 लाख रुपये मिळतील आणि 28 तारखेपर्यंत सर्व पैसे क्लिअर करून देण्याचं लेखी आश्वासन आदरणीय DYSP गुंजाळ साहेब यांना लेखी स्वरूपात MPSL कंपनीचे CEO प्रेम सिंग यांनी लिहून दिलेलं आहे। आणि हे लिहून दिल्यामुळे आम्ही त्यांच्या घरच्यांची समजूत काढली, गाववाल्यांची समजूत काढली, गाववाल्यांना विनंती केली की झालेला प्रकार हा दुर्दैवी आहे, याची भर आपण काढू शकत नाही, परंतु तुमच्या भावना आम्ही समजू शकतो। आणि म्हणून गाववाल्यांनी देखील आमच्या विनंतीला, मंत्री महोदयांच्या आणि सर्व पदाधिकाऱ्यांच्या विनंतीला मान दिला आणि हा विषय आता तुर्तास या ठिकाणी थांबवून आम्ही सर्वजण आमच्या सिव्हिलला जाऊन पुढच्या अंत्यविधीच्या आम्ही तयारीला लागत आहोत। मी पुनश्च एकदा तुमच्या चॅनलच्या माध्यमातून सांगू इच्छितो, या MPSL कंपनीला इशारा देऊ इच्छितो, आज आमचा एक तरुण अवघ्या 24व्या वर्षी तुम्ही घालवला आहे। इथून पुढे जर कधी कोणाच्या हाताला जरी चटका लागला तर तुमची कंपनी या ठिकाणी जागेवर ठेवणार नाही, असा देखील इशारा, कळकळीचा इशारा आम्ही या ठिकाणी आपल्याला देऊ इच्छितो। याची सर्वांनी नोंद घ्यावी। या सर्व घटनेमध्ये, या दुर्दैवी घटनेमध्ये सगळं गाव, मालेगाव शहर, तालुका, सर्व शिवसेनेचे पदाधिकारी, मंत्री महोदय सर्वजण सामील आहेत। यांच्या दुःखाला परमेश्वर याला चिरशांती देवो आमच्या मित्राला, एवढीच मी या ठिकाणी विनंती करतो।